सांगली जिल्ह्यातल्या बेळंकी या गावामध्ये आणि बेळंकीच्या बाजूला असणारी कदमवाडी अशा दोन्ही गावातली मिळून तरुण मंडळी किती संख्येने एकत्र आलेत बघा. आणि यांचा काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी आता या ठिकाणी तुम्हाला आधी जनता दाखवतोय की ग्रासलेली जनता आहे आणि त्यांची समस्या पण आपण समजून घेणार आहोत. आता आपण बघू. दादा, आपलं नाव सांगा जरा. माझं नाव सोमनाथ प्रभाकर कोरे. कोरे साहेब, एवढी लोक एकत्र आलेत याच्या मागचं कारण सांगा. याच्या मागचं कारण बेळंकी हा विकासनगर रस्ता 3 किलोमीटर आहे. यातील 500 मीटर रस्ता आज तागायत कधीही पूर्ण झालेला नाही. दोन्ही किरकोळ कारणामुळे म्हणजे आयुष्यात कधीच झालं नाही. कधीच पूर्ण झालेलं नाही. झालेलं नाही. बरं. मग त्या रस्त्याचं आम्ही इतर राजकारणानं किंवा कोणत्याही सगळ्या पक्षाच्या राजकारणानं आम्ही हे भेटून याचा मुद्दा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, पण कुणी याच्यावर लक्ष दिलं नाही. त्याचा सॉल्व्ह करण्यासाठी आज सर्वजण एकत्र आलेले आहेत. आणि मग तुम्ही पर्याय नाही झाला म्हणून पर्याय नाही झाला म्हणून आम्ही तुमच्यापाशी पोहोचलो आहे. धन्यवाद. मी जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांना विनंती करतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये एक बेळंकी गाव आहे आणि ह्या गावाला एकच रोड असा आहे की जो रोड आज तागायत केला नाही. काय इतिहास आहे म्हणायला पाहिजे. सीओ साहेब, मी तर म्हणतो की एवढे तरुण जर या गावातले आज एकत्र येत असतील तर त्यांच्या किती मोठ्या अपेक्षा आहेत आपल्याकडून. राजकीय लोकांच्याकडे त्यांनी गेलेले आहेत, पण राजकीय लोकांनी यांना काही कुठेही किंमत दिलेली दिसून येत नाही. तर सीओ साहेब, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मी तुम्हाला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की साहेब, तुम्ही या ठिकाणी स्वतःहून एकदा पाहणी करायला या. आणि तुम्ही पाहणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किरकोळ गोष्ट प्रगतीमध्ये किती अडचण ठरते या रस्त्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की या तरुणांनी केलेली मागणी आपण पूर्ण करावी. आणि राजकीय लोकांना मी विनंती करतोय, तुम्हाला जमलं तर करा, नाही जमलं तर अधिकारी सक्षम आहेत एवढंच लक्षात ठेवा. कारण तुम्ही फक्त मतासाठीच येणारे आहात असे यांचा जर भ्रम झाला एक वेळ तर त्यावेळेला तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरी गोष्ट होणार नाही. त्यामुळे लक्ष देता आलं तर द्या अशी तुम्हाला पण विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.